सोयाबीनच्या कमतरतेमुळे आता दक्षिण आफ्रिकेतून मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात केलं जाणार आहे असं म्हटलं जात आहे। लातूरच्या बाजारपेठेत सोयाबीन आयातीचा पहिला सौदा सुद्धा पूर्ण झाला। 1 लाख टन सोयाबीन आयातीचा सौदा पूर्ण झालेला आहे आणि या सोयाबीनला हमीभाव मिळणं धूसर दिसत असल्याने शेतकरी आता संकटात सापडलाय। परिणामी प्रति क्विंटल 4,870 रुपयांनी आयात मिळेल असा दावा व्यापारी करतायत। त्यामुळे या हंगामामध्ये बाजारपेठेत सोयाबीनला जाहीर करण्यात आलेला 5,328 रुपये हमीभाव मिळणं आता अवघड असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। मराठवाड्यातील लातूर, धाराशिव जिल्ह्यामध्ये अगदी अधिक सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू आहेत आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीन कमी पडू नये म्हणून लातूरच्या बाजारपेठेत पहिला आयात सौदा पूर्ण केल्याचं व्यापारी सांगतायत। या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये देखील चर्चा जर होणार असेल तर चर्चा करू। शेवटी सोयाबीनचा शेतकरी देखील महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि आमच्या सरकारच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। सोयाबीनच्या शेतकऱ्यावर देखील अन्याय होणार नाही, त्याचं कुठं नुकसान होणार नाही आम्ही बघू।